महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 2029च्या निवडणुकीनंतर राज्याचं नेतृत्व करावं, त्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली। जय पवार यांनी माध्यमांसमोर इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं। विविध नेत्यांकडून जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली जाते। भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जय पवार यांना त्यांच्या वक्तव्यावरून टोला लगावलाय। मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचं पाठबळ लागतं असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला। तसेच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील जय पवार यांना टोला लगावला। सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीत जास्त मताधिक्याने निवडून आल्यामुळे जय पवार यांना तसे स्वप्न पडू लागले असतील असा टोला भरत गोगावले यांनी लगावला। याबाबत विविध प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडून दिल्या जात असताना आता बारामतीतल्या एका फ्लेक्सची जोरदार चर्चा होतीये। बारामती शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ झळकलेल्या एका फ्लेक्समुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं। माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार होय मुख्यमंत्रीच, तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय असा आशय या फ्लेक्सवर छापण्यात आले आहे। या फ्लेक्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।